साताऱ्याच्या तासवडे MIDCतील केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झालेला आहे। स्फोटानंतर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हा हादरून गेलाय। स्फोटानंतर इमारतींच्या काचा देखील फुटल्याचं दिसतंय। तर स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती ही अजूनही मिळालेली नाहीये। मात्र स्फोट एवढा मोठा होता की त्याने सर्वत्र भीतीचं वातावरण हे मात्र निर्माण झालंय। तर तासवडेमधल्या केमिकल कंपनीमध्ये हा मोठा स्फोट झालेला आहे। या स्फोटाचं नेमकं कारण काय आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। मात्र या सगळ्या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट देखील दिसून येत आहेत। केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। यामुळे मोठी आग देखील या परिसरामध्ये लागलेली दिसते आणि त्यामुळे काहीसं भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय। आणि याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांच्याकडून। वैभव, सध्याची तिथली परिस्थिती नेमकी काय आहे? सध्या पाहायला गेलं तर या ठिकाणी तासवडे MIDC मध्ये केमिकलचा कंपनीत मोठा प्रचंड असा स्फोट झाला। 10 किलोमीटरचा परिसर हा भूकंप जसा येतो त्याप्रमाणे हादरला गेला। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। इमारतीच्या काचा देखील या ठिकाणी फुटल्याचं सांगण्यात येत आहे, अशी प्राथमिक माहिती देखील मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर हा स्फोट नेमका कशामुळे झाला, कोणत्या केमिकलमुळे झाला याची माहिती अजून मिळाली नाहीये। पोलीस या घटनास्थळी देखील दाखल झाले आहेत। याची चौकशी देखील चालू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अग्निशामकच्या गाड्या देखील या ठिकाणी उपस्थित झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे। सर्व नागरिक हे या परिसरामधले पूर्णतः घाबरल्याचं चित्र पाहायला मिळते। एकंदरीत तासवडे MIDC मध्ये नेमकं हे प्रचंड असं एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठ्याचं जे केमिकल होतं ते नेमकं कसलं होतं, ज्वलनशील पदार्थ नेमका तो कोणता होता याची पोलीस तपास देखील करताना आपल्याला पाहायला मिळते। आता आगीवर नियंत्रण आणण्यासाठीचा चितापीचे प्रयत्न देखील अग्निशामकच्या गाड्या असतील, त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन असेल हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी वैभव, खरं तर या कंपनीमध्ये कोणी कामगार होतं का याबद्दल काही माहिती कळू शकली आहे? अद्याप ही माहिती मिळू शकली नाहीये। आपण पोलिसांचे देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण पोलिस या जी भीषण ही आग लागली आहे या कंपनीला त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजून या आगीमध्ये नेमकं कोणता जीवितहानी झाली आहे का, कोण त्यामध्ये सापडलंय का, किती लोक होती याची अद्यापही कुणालाही माहिती नाहीये। पोलीस देखील त्याचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।